सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन. सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात नगरसेविका मिनलताई पाटील यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. सांगवी येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांच्यावर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक प्रतिनिधींकडून काही शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनी विकण्यास मज्जाव केला जात असून, जमीन विकणारे व खरेदी करणारे यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगवी गावातील अनेक गरीब शेतकरी मुलींच्या विवाहासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत आहेत. या गरजा भागविण्यासाठी ते स्वतःच्या मालकीची जमीन विकण्याचा निर्णय घेत असताना त्यांना अडथळे निर्माण केले जात आहेत. संबंधित जमिनीवर आरक्षण असल्याचे कारण पुढे करून जमीन व्यवहार करण्यास मनाई केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काय मागणी आहे? मागणी त्या मापे साहेबाची पैशाची, त्याला पैशाची लई भूक लागली. त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं वाटलं सगळं एकट्याला. आमच्या जमिनी इकू देणं आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्या. त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले. मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी इकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे. जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची नगरपालिकेत. पैसे 2 कोटी रुपये मागाल. खंडणी मागायला. खंडणी मागाले ते माफी साहेब. हा, त्याचं नाव एवढंच आहे, एवढं ध्यानात आहे आम्हाला. आणि ते काय आमच्या पुढे बी येणार आलाय, मागून छुपे रुस्तुम काम करायलाय. हा, घडी घडी यालाय, कोर्टात चला, इकडे चला, आता तिकडे गेलाय. काय पद्धती आहे? त्याचं पद नगरसेवक आहे, ते 2 नंबर वार्डचा. त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे? त्यांना आम्हाला जाऊन बुजून त्रास द्यायला. काय निवेदन दिलं आपण? निवेदन शेतीचं दिलं साहेब. आमच्या शेती इकू दे ना, आमच्या शेतीत येऊ दे ना. कोणी घ्या गेलो तर त्याला घेऊ दे ना. त्याला पैसे मागायला, आम्हाला पैसे मागायला, याला पैसे कुठून देऊ? आता काय इच्छा? आता विचार त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय. पैसे द्या, नाही तर तुमची जमीन विकू देणार. जमीन मुळात कुणाची आहे? शेतकरी बाबूराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे सांगवीची. सांगी गावाची पूर्ण शेती आहे. या काय मागणी? होय, सर्व शेतकऱ्यांनी केलेली मागणी. प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव, मूळगाव सांगवी. सांगवी मधील कष्टकरी शेतकरी, खोतकरी, जे गोरगरीब शेतकरी जे आहेत, आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी, शेती विकणे वगैरे, वासाठी, शिक्षणासाठी जे काही आहे, तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरती नापे ताजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहे. तरी यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबाला विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, एवढीच मागणी करत आहोत. बसवी साहेब, एक त्याची बायको लोकप्रतिनिधी आहे. हो, स्वतःला नगरसेवक म्हणून असं नाही. सर्व माझ्या तुम्हा सर्व पत्रकार बंधूला माहिती आहे, काल परवाच महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधीसाठी हे केलं. नगरसेविकाच्या प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे कायदा काढलेला आहे आणि कोणीही असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलिसांना आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. अनेक गुन्हे दाखल असताना महानगरपालिका सभागृहामध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक सहभागी दिसतो, पण तो प्रतिनिधी नाही. त्याच्यावर महानगरपालिका आपण काय नाही, मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना. जसं समोर दिसेल, निर्देश येईल त्यावेळेस ते कारवाई करतीलच. माझी भूमिका अशी शासनाच्या बरोबर सर्व नियमाशी माझी निगडीत भूमिका आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडणीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं म्हणून असं हे करायला लागले.
तर मी सांगवी येथील शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली सर, की मुलाखतीद्वारे त्यानं आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि आज मला माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक याच्यासाठी जमिनी विकायच्या आहेत. पण तो जमीन विकायची असतील तर 2 कोटी खंडणी द्या. त्यांची मिसेस नगरसेविका आहे की त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागा लागला आहे. तर फक्त मला एवढंच म्हणायचं की मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FRI दाखल केला त्याच्या नावानं आणि FRI फाडून घेतला. पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक हे तयार केलेलं आहे की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे. तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहेत की कसल्याच प्रकारचं कोण्याही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं हे लवकर वाटोळं होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेला सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ॲक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. दादा, अजून एक जागेवर नावावर आहे की तुम्हाला मदत करायला तुमच्या विरोधात त्यांना करायला नाही अशी कुणी मदत करायला तयार नाही. शेख जाकीर ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळीने हे वाटली यांच्या मागं कोणी नाही. तर तो आम्हाला मदत करायला लागला. तर त्याला धमक्या द्यायला ती तू आपली जाती काय, तू पैसे मदत करा, ऐसा करा वैसा करा म्हणाले. पण ते माणूस हा माणूस कितीच मदत करीत असतो. पत्रकाराचं काम आहे आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे. आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे. आता ही दादागिरी ताबडतोब बंद करावी हीच माझी कल्पना. तर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय मी सरळ की बुवा साहेब म्हणलं मी FRI फाड माझ्यातर्फे जे प्रशासनाला करता येईल ते मी केलं. जर प्रशासनाने याच्यावर योग्य तर कारवाई जर नाही केली तर आत्मदहन करण्याशिवाय मला पर्याय नाही आणि मला आत्मदहनाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही माझी कळकळीची विनंती. आम्ही 8 दिवसाच्या मध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना. तर 8 दिवसात ही कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर 8 दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यासमोर येऊन आत्मदहन करू.